क्रिकेटमधील आझाद शत्रू असणारे माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांची खेळाडू वृत्ती ही वाखण्याजोगी होती, असे प्रतिपादन माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी क्रीडा महर्षी मामासाहेबांसह सदानंद मोहोळ या पितापुत्रांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पुण्यात केले. पुण्याजवळील घोटावडे फाटा तालुका मुळशी येथील मामासाहेब मोहोळ मेमोरियल स्कूलमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक माजी आमदार स्वर्गीय मामासाहेब मोहोळ व त्यांचे पुत्र कसोटीपटू स्वर्गीय सदानंद मोहोळ यांच्या अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्यांचे अनावरण माजी आमदार उल्हास पवार तर सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संस्थेचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ, विश्वस्त कुणाल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बनसुडे यांनी केले, तर प्रास्ताविक खजिनदार दिलीप बराटे यांनी केले. सचिव बाळासाहेब गांजवे यांनी आभार मानले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून